मार्केटमधून जाऊन ओला जवळा आणला होता. ह्याला मी साफ केलं आहे, 3-4 पाण्याने धुतलं आहे. आज मी तुम्हाला ह्याची भजी दाखवणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, ओल्या जवळ्याची भजी मस्त आहे ना. तर आज तुम्हाला ओल्या जवळ्याची भजी बघायला मिळेल. ओल्या जवळ्याची भजी बनवण्यासाठी 1 चमचा घेत आहोत तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन, बारीक चिरलेला 1 कांदा, बघा बारीक चिरला आहे, असंच बारीक चिरून घ्यायचा कांदा. आणि मिरची घ्यायची, ही बघा बारीक चिरलेली मिरची. आणि इथे मी घेतलं आहे अद्रक लसूण बारीक चॉप करून, तर हे पण टाकून घेऊया. 1 चमचा धना पावडर, 4 लाल तिखट. आपण मिरची टाकले त्याच्यामुळे थोडं मसाला कमी जास्ती करू शकता. 1 चमचा हळद. आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये ओला जवळा मिक्स करणार आहोत. हलक्या हाताने करायचं, नाहीतर मग ते जवळं आहे ना पूर्ण हे होऊन जाईल. बघा असं हलक्या हाताने व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण झालं आहे सगळं एकजीव करून. तर आपण आता हे तवा ठेवला आहे मी गरम होण्यासाठी. बघा तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी. आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्ही डीप म्हणजे भजी बनवतात तशी पण बनवू शकता, पण अशी पण छान लागते. बघा असं घ्यायचं आणि असं टाकायचं. सगळे आपण एक एक सगळे टाकून घेऊया आणि बारीक गॅसवर शिजायला देऊया. हे बघा पलटी मारून घेऊया. हे बघा दुसऱ्या बाजूने बघू शकता ओल्या जवळची भजी मस्त बनते, खायला एकदम छान चमचमीत. बारीक गॅसवर शिजण्यासाठी ठेवलं होतं, व्यवस्थित झाले आहेत ते शिजून, तुम्ही बघू शकता. हे बघा मी असं दाबते त्याला, कारण तेल पूर्ण त्यांनी शोषून घेतलं आहे. बघा पहिली बॅच झाली आहे रेडी. तर आपण आता दुसऱ्यांदा सोडत आहे आणि बारीक गॅसवरतीच करायचा. तर फास्ट गॅसवर केलात ना ते कच्चं राहील, कारण का आपण याच्यात बेसन पीठ तांदळाचं पीठ वापरलं आहे ना त्याच्यामुळे. तर आपली ओल्या जवळ्याची भजी